काहीच 2-3 दिवस झाला आपण गाया बांधून ठेवल्या होत्या, तर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळला आहे. आम्हाला वाटलंच होतं दूध वाढन, तर आपल्या मिल्क प्रोडक्शनमध्ये ना चांगलं 5-6 लिटरचा फरक झाला आहे. परवापासूनच गाया बांधल्यात तरी, आणि काल सकाळी कालपासून आपण गायांना थंड बी करतो सकाळचं, त्यामुळे चांगला फरक झालेला आहे दुधात. अजून बी वाढन. जर कोणाच्या गाया दुधाने उन्हामुळे कमी पडले असेल तर त्यांनी बी करा, बांधून ठेवा आणि सकाळच्या वल्ल्या वगैरे करायचं त्यांना थंड. तर आपली ही गाय गावाडलेली होती, तुम्हाला म्हणलं होतं. तर आता ही देते एका टायमाला 9-10 लिटर दूध, आणि हिला आपण 3दा लेगझिन सोडलेलं आहे. अजून नॉर्मल घाण टाकते. आता एकदा लेगझिन सोडायची, एकदा लेगझिन सोडल्यावर क्लिअर होऊन जाईल सगळं. आणि ही गाय तुम्हाला म्हणलं होतं आपण वेल्यावर ती फुल दुधावर गेल्या, मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकीन. तर आता ही गाय मी तुम्हाला म्हणलं तर 30 लिटर दूध देईन, 15-15 लिटर, तरी तेवढं दूध देते आता सध्या. तरी आपल्याकडे चाऱ्याचं नियोजन नाही एवढं, मुरघास वगैरे काही नाही. मक्का आता संपली आपली, फक्त गावातून ऊसच आहे आणि कडबा कुट्टी. तरी एका टायमाला 14 आणि एका टायमाला 15 लिटर दूध देते ही गाय. आणि आता आपल्या फार्मवर 4-5 गाय डिलेवरीला आलेल्या आहेत आता सध्या. आणि ही एक गाय आहे, आता आपण नवीन आणली होती हिला गाभण असताना. तर आता ही 7-8 दिवसात येईन, अजून 7-8 दिवसात हिचं दूध वगैरे आता खाली गाळायला लागलेलं आहे. चांगली कास केली आहे मी, थोडी तब्येत खराब आहे याची, वेळेला होईन नीट. हे पण एक 26 लिटर 25-26 लिटर दूध द्यायला पाहिजे. आता काय माहिती काय होते. तर आजचा ब्लॉग लय मोठा झाला आहे. तर बाकीच्या गाया व्यायला झालेल्या अजून 2-3 आहेत. फासाटलेली गाय आपली, परत खड्ड्याचा खर्च ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर इंस्टा पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.